बातमी नांदेडमधून। नांदेडमध्ये शीख धर्मियांचा पवित्र हिंद दीज चादर सोहळ्याचा आज दुसरा आणि शेवटचा दिवस। गुरु तेग बहादुरांच्या 350व्या शहीदी समागम वर्षानिमित्त हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला। या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उपस्थिती लावली। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री डोक्यावर पगडी घालून गुरुद्वारात दाखल झाले। तिथे दर्शन घेतल्यानंतर दोघांनीही कार्यक्रमाला उपस्थिती लावली। काल पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनीही या कार्यक्रमाला उपस्थिती लावली। त्यानंतर आज आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांनीही गुरुद्वारात जाऊन दर्शन घेतले। स्वातंत्र्याच्या धर्मविरोधी दमनकारी धोरणांविरुद्ध गुरु तेग बहादूर सिंगजी यांचं बलिदान एक अभूतपूर्व ऐतिहासिक घटना होती। त्यांच्या निर्भय आचरणाचं, धार्मिक आणि नैतिक दृढतेचं ते सर्वोच्च उदाहरण आपल्याला देता येईल। गुरु गोविंद सिंह यांनी त्यांच्या विचित्र नाटक या नाटकात श्री गुरु तेग बहादूरजी यांच्या अतुलनीय बलिदानाबद्दल सविस्तर वर्णन केलेलं आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे। त्यामध्ये धर्म तत्वज्ञान जनतेपर्यंत नेण्यासाठी आणि जनकल्याणाच्या कामासाठी श्री गुरु तेग बहादूर सिंग साहेबजी यांनी भारतातील विविध ठिकाणी प्रवास करून लोकांच्या आध्यात्मिक, सामाजिक आणि आर्थिक उन्नतीसाठी रचनात्मक कार्य केलेलं आहे। त्यांनी धर्माच्या खऱ्या प्रसाराबरोबरच प्रचलित सामाजिक रीतिरिवाजांवर, विशेषतः अंधश्रद्धांवर तीव्र प्रहार करून जनकल्याणासाठी नवीन साधे सोपे आदर्श स्थापित केलेत। याचबरोबर प्राणीसेवा, दान धर्मासाठी विहीर खोदणं, धर्मशाळा बांधणं इत्यादी सार्वजनिक कल्याणकारी कामं देखील त्यांनी केलेली आहेत। पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या पुढाकाराने देशातील अनेक राज्यांच्या शालेय पाठ्यपुस्तकात श्री गुरु तेग बहादूर साहेबजी यांचं बलिदान आणि 4 साहबजादे यांच्या वीर बलिदानाचा इतिहास शालेय विद्यार्थ्यांना शिकवण्यात येणार आहे। ही गोष्ट शीख धर्मियांच्यासाठी आणि गुरु नानक नामलेवा संगतसाठी सन्मानाची ठरेल यात शंका नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।